आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतची चर्चा आता जोर धरू लागली आहे। राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत, युती करत आहेत। कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू झालं असून नेत्यांचं मनोमिलन कधी होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। राज ठाकरेंची टाळी मिळणार, पण अट आहे काँग्रेसचा हात सोडाल तरच हात मिळवणे। राजकारणात कोण मित्र कोण शत्रू याचा अंदाज लावणं आता कठीण झालंय। राज उद्धव यांची युती होणार या चर्चा सध्या शिगेला पोहोचल्या। त्यातच आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संदेश पाठवलाय की शिवसेनेनं जशी अट घातली आहे की मनसेनं भाजप आणि शिंदेंपासून दूर राहावं तरच युती होईल, तशीच अट आता राज ठाकरेंनी घातली आहे। काँग्रेसचा हात सोडाल तरच टाळी देणार। सूत्रांच्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाशी युतीसाठी ही अट ठेवली आहे अशी माहिती आहे। एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही आहेत, पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही। ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करतील। त्याच्यामुळे ह्याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते। भाजपकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एका टेबलवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी देखील बातमी आहे। आणि हे सगळं सुरू आहे कारण एकनाथ शिंदेंच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना लगाम घालण्यासाठी। उद्या एकनाथ शिंदेंनी मुंबईचं महापौरपद मागू नये किंवा शिंदे डोईजड होऊ नये यासाठी। यात किती तथ्य आहे यावर तुमचं मत नक्की कमेंट करा। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे थेट फोनवरून चर्चा का करत नाही यावर बोलताना संजय राऊत असं म्हणालेत की अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपासून ते भाऊ आहेत। मी दोघांनाही पाहिलं आहे। 10 मिनिटांनी मी आता राज ठाकरेंना फोन करणार आहे किंवा 10 मिनिटांनी मी आता उद्धव ठाकरेंना फोन करतो असा सोशल मीडियावर मेसेज टाकून दोन्ही बंधू एकमेकांना फोन करणार नाहीत। काय सांगावं, फोन झालेही असतील। तुम्हाला फळ दिसल्याशी मतलब आहे ना। प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। काही दिवसांनी तुम्ही म्हणाल की झाडाला खूपच फळे आली आहेत, इतक्या गोष्टी पुढे गेलेल्या दिसतील असं सुतोवाच संजय राऊत यांनी केलाय। त्यामुळे मनसे शिवसेना युती होते का, की फक्त शिंदेंना लगाम घालण्यासाठी भाजपची ही चाल आहे, की खरंच दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि मुंबईवर पुन्हा एकदा शिवसेना मनसेचा भगवा फडकेल? यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।